अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। देवदत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा कठोपनिषदाचा पहिला अध्याय मागच्या वेळेस संपला आणि दुसरा अध्यायाचं मी सुरुवात केली होती, दुसऱ्या अध्यायातली प्रथम वल्ली. तर ह्याच्यामध्ये आपला जो पहिला अध्याय तो झाला, त्यातल्या शेवटी आपण असं सांगितलं की तो परब्रह्म परमेश्वर जो आहे तो सर्वत्र आहे, संपूर्ण प्राणीमात्रामध्ये तो विद्यमान आहे. मुळातून ज्याला आपण अस्तित्व म्हणतो, प्राणी असेल, जीव मात्र असेल, वस्तू असेल, दगड असेल, पर्वत असेल, नदी असेल, तर असेल म्हणताना जे आहे असं जे तत्व त्यात असतं त्यालाच परमात्मा असं म्हणतो आपण. म्हणून प्रत्येक प्राणीमात्राला जेव्हा आपण अस्तित्व त्याचं पाहतो तेव्हा त्या अस्तित्वाच्या अधिष्ठानाला जे निरपेक्ष अस्तित्व असतं, जे कधी परिवर्तन होत नाही आणि जे अखंड विद्यमान असतं. कारण बाहेरचं जे अस्तित्व आहे ते विद्यमान नसतं, तर ते परिवर्तनशील असतं, आणि जे विद्यमान म्हणजे शाश्वत असतं, तर तो परब्रह्म परमेश्वर जो आहे तो सर्वत्र सर्व प्राणीमात्रामध्ये तो शाश्वत तत्व विद्यमान आहे. परंतु तो आपल्याला दिसत नाही, असा एक प्रश्न तो मागच्या वेळेस आपण पाहिला. पण असंही सांगितलं की कोणीतरी विरळा मनुष्यच जो या परमात्म्याला आपल्या अत्यंत सूक्ष्म बुद्धीद्वारे पाहू शकतो. त्यावर प्रश्न असा विचारला आता या नवीन अध्यायामध्ये की जेव्हा हे ब्रह्म आपल्याच हृदयामध्ये आहे, तर त्या परमात्म्या सर्व लोक आपल्या बुद्धिरूपी नेत्राने का पाहू शकत नाहीत, आणि कोणीतरी अत्यंत विरळा मनुष्यच का पाहू शकतो, असा प्रश्न इथे सुरुवात केली. आणि त्याचं उत्तर आपण मागच्या वेळेस पाहिलं की जो स्वयं प्रगट होणाऱ्या परमेश्वराने या सर्व इंद्रियांना निर्माण केलं, आणि कसं निर्माण केलं तर ते बाहेरच्या दिशेने जाणारं निर्माण केलं. आणि त्या कारणाने मनुष्य जो आहे तो इंद्रियाच्या द्वारे बाहेरील पदार्थ पाहत असतो, पण अंतरात्म्यास तो पाहू शकत नाही, कारण हे इंद्रिय नेहमी बाहेरच भटकत असतात. हे कारण आहे त्याच. तेव्हा एखाद्या भाग्यवान मनुष्यानेच अमर पद प्राप्त केले करण्याची इच्छा, आणि आपले चक्षु आणि इंद्रिय हे बाहेरच्या दिशेपासून त्याने जर मध्ये संकुचित केले आणि आपल्यामध्ये ते इंद्रिय आणले, मनामध्ये इंद्रियांना स्थापन केलं, मनाला विवेक रूपी बुद्धीत स्थापन केलं, आणि मग त्या विवेक बुद्धीने म्हणजे त्या तीक्ष्ण बुद्धीने जर तो आपल्या हृदयात पाहत राहिला, तर तो परमात्म्यास पाहू शकतो. असा सिद्धांत आपण मागच्या वेळेस पाहिला. तेव्हा शब्द स्पर्श रूप रसगंध असे हे जे काही विषय आहेत, पंचविषय, ह्यालाच पंच तन्मात्रा म्हटलेलं आहे, की हेच हे पंचमहाभूताचे मूलभूत सूक्ष्म स्वरूप आहेत. तर ते जे सर्व सूक्ष्म शरीर आहेत, तिथून इंद्रिय जे आहेत, कारण ह्याच्या मागे या शब्द स्पर्श रूप रसगंधाच्या मागे इंद्रिय धावत असतात. पण तिथून ते इंद्रिय जर आपण खेचून घेतले, ज्याप्रमाणे कासव आपले हात पाय कसं खेचून घेतं आणि एखाद्या स्थिर दगडासारखा तो होतो, तसं हे सर्व इंद्रिय खेचून आपण आपल्या मनामध्ये, मनातून बुद्धीमध्ये स्थापन केलं, तर मनुष्य जो आहे तो ह्या सर्व विषयापासून परावृत्त होऊन तो आपल्या स्वरूपास आणि आपल्या ह्याच्यात तो पाहू शकेल. पण हेच इंद्रिय जर बाहेर भटकत असतील, तर ते कधीही आपल्या अंतःकरणात असणारा जो परमात्मा आहे त्याला पाहू शकणार नाही. असा विषय आपण मागच्या वेळेस विस्ताराने पाहिला. म्हणून विवेक बुद्धी असली आणि इंद्रिय जर त्या मनाच्या माध्यमातून विवेकामध्ये जर प्रस्थापित झाले, तर तो त्याला सत्संग मिळतो, स्वाध्याय मिळतो, भगवंताची कृपा मिळते, आणि त्या परमात्म्याच्या कृपेनेच तो भगवंताला पाहू शकतो. असा हा मूलभूत सिद्धांत आपण मागच्या वेळेस पाहिला. आता आपण त्याच्या पुढे आपल्याला जायचंय. आता आजपासून आपण तो दुसऱ्या श्लोकापासून पुढे आपण जाऊया. पराचहा कामनुयंती बालास्ते मृत्योर्यन्ते विततस्य पाशम अथ धीरा अमृतत्वं विदित्वा ध्रुवं ध्रुवोष्व्यः न पार्थयन्ते. ये बालाः पराचः कामन कामान अनुयन्ति ते विततस्य मृत्योः पाशं यन्ति अथ धीराः ध्रुवम् अमृतत्वं विदित्वा इह अध्रुवेषु न पार्थयन्ति. तर त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की परंतु जो मूर्ख या बाह्य भोगांचे अनुसरण करत असतो आणि त्यातच तो गर्क असतो, तो सर्वत्र पसरलेल्या या मृत्यूच्या बंधनात नेहमी तो पडतो. परंतु
जो विवेकयुक्त बुद्धीने जो मनुष्य नित्य असणाऱ्या त्या अमरपदास विवेकाद्वारे जाणून घेतो आणि या जगातील अनित्य भोगामधील कोणत्याही भोगास प्राप्त करण्याची जो इच्छाच करत नाही, अर्थात त्या भोगात तो कधी आसक्त राहत नाही असा. तर त्याचा असा हा त्या श्लोकाचा शब्दाचा अर्थ आहे. तेव्हा आशय असा आहे की जो मनुष्य हा बाह्य म्हणजे भगवंताला विमुख होणारा, बाह्य हा शब्द आला की अंतरंगात भगवंत आहे आणि बाहेर प्रकृती आहे, बाहेर जी आहे हा संसार आहे. तेव्हा जो बाहेरील विषयांची चमक दमक आणि अत्यंत रमणीयता त्याच्यामध्ये असते, त्याच्याने युक्त असणाऱ्या विषयास पाहून त्यामध्ये आसक्त होऊन राहतात आणि त्या विषयांना प्राप्त करून देखील दुर्लभ असणारे हे अमूल्य मनुष्याचे जीवनास ते गमावून बसत असतात. म्हणजे एका अर्थाने ते मूर्खपणाच करत असतात. तेव्हा निश्चितच ते सर्व कालव्यापी मृत्यूच्या पाशात हे बांधले जातात आणि दीर्घकालपर्यंत विभिन्न प्रकारच्या योनीमध्ये जन्मधारण करून पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये ते भ्रमण करत असतात. असे एक प्रकार झाला. खुद भगवंताकडे पाठ केली आहे त्यांनी आणि संसाराकडे तोंड केलंय आणि त्या सर्व विषयामध्ये त्याने रस घेतला आहे आणि मग तो त्याच्यातच त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच इच्छेच्या अनुसार त्याचा मृत्यू झाल्यामुळे तो विभिन्न योनीमध्ये तो प्रवेश करून जन्ममृत्यूच्या चक्रात तो भ्रमण करत असतो. परंतु जे विवेकयुक्ती बुद्धी ज्यांना प्राप्त झाली आहे तेव्हा बुद्धिमान जे आहेत असे ते मात्र या विषयावर ते स्वतः पहिल्यांदा चिंतन करतात, सखोल विचार करतात की हे इंद्रियाचे जे भोग आहेत ते त्या जीवास दुसऱ्या योनीमध्ये पण पुरेपूर मिळू शकतील आणि आपण पूर्वी अतिशय भोग प्राप्त केलेले आहेत असंही त्याला स्मरण होतं. आणि आता त्याच्या लक्षात येतं की हे जे प्राप्त झालेलं मनुष्य शरीर आहे ते ह्या सर्व अन्य योनीपेक्षा अत्यंत दुर्लभ आहे, श्रेष्ठ आहे आणि विलक्षण आहे. त्यामुळे ह्या मनुष्य शरीराचा उद्देश हा विषय उपभोग हा कधीही असू शकत नाही. अशा प्रकारे विवेक युक्त असलेले विचार केल्यावर ही बाब त्याच्या आकलनात यायला लागते की मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे. तर तो अमृत स्वरूप नित्य परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती करणे आणि ही प्राप्ती केवळ आणि केवळ मनुष्य देहातच होऊ शकते. तेव्हा ह्या विचाराने तो भगवंताला समर्पित होतो आणि त्या समर्पण भावाने त्या परमात्म्याचंच तो अनुसंधान करतो आणि अशा प्रसंगी त्या अनित्य विनाशशील जगातील जे काही क्षणभंगूर भोग आहेत ते प्राप्त करण्याचा तो कधीही प्रयत्न करत नाही. या सर्व भोगाबद्दल तो विरक्त होऊन जातो आणि अत्यंत सावधानतेने तो परमार्थ साधनेमध्ये लागतो. असा हा श्लोक आहे. तेव्हा या श्लोकाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे मनुष्य देह आपल्याला का प्राप्त झालाय याचं प्रयोजनही सांगितलंय. आणि मनुष्य देह प्राप्त होऊन सुद्धा पशुप्रमाणे जर आचरण कराल तुम्ही तर पुन्हा एकदा पशुच्याच योनीमध्ये जाल आणि मग कीटक पशु ह्या अनंत योनीमध्ये तुमचा जन्ममृत्यूचा चक्र चालत राहील. पण जर विवेकाने शांत बसून चिंतन केलं की आपल्याला हे जीवन कशाकरता मिळालंय तर तुम्हाला मधून उत्तर मिळेल की हे जीवन जे आहे हे परमात्मा प्राप्ती करता आहे, भोग प्राप्ती करता नाही. मनुष्य हे भोगयोनी नव्हे तर ती कर्मयोनी आहे. कर्मयोनी म्हणजे ही साधना योनी आहे. ही ह्या ठिकाणी ह्या योनीमध्ये ह्या देहामध्ये तुम्हाला साधना करायची आहे. परमेश्वराची प्राप्ती करण्याकरता तुम्हाला त्याचं नाम घ्यायचं आहे, त्याचं नामसंकीर्तन करायचं आहे. असा जेव्हा आपल्याला ह्या मनुष्य देहाचा उद्देश कळतो तेव्हा तो त्या मार्गाला लागतो आणि निश्चितच त्याला परमात्मा प्राप्त होतो असं या दुसऱ्या श्लोकात सांगितलंय. पुढच्या या तिसऱ्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की येन रूपम रसम गंधम शब्दान स्पर्शांश्च मैथुनान एते नैव विजानाति किमत्र परिशिष्यते एतद्वै तत्. याचा अन्वय असा आहे की एन शब्दान स्पर्शान रूपम रसम गंधम च मैथुनान विजानाति एते त्वा अत्र किम परिशिष्यते एतद्वै तत्. आता शब्दशः अर्थ असा आहे की ज्याच्या अनुग्रहाने मनुष्य शब्दास स्पर्शास रूप समुदयास रस समुदयास गंध समुदयास आणि स्त्री सहवासास
इत्यादीच्या सुखास प्राप्त करून घेण्याचा अनुभव घेत आहे आणि त्याच्याच अनुग्रहाने हे देखील तो जाणत आहे की येथेच सर्व अनित्य गोष्टी राहून जातील. हे सर्व जे सुख आहे ते अनित्य आहेत आणि ते काय आपल्या बरोबर येणार नाहीत, तर ते इथेच राहणार आहेत. तेव्हा त्याच्या पाठीमागे आपण पळण्यात काय अर्थ आहे? परंतु तू विचारलेल्या म्हणजे जे नचिकेताने यमाला विचारले त्याच्याबद्दल म्हणतो, की तू विचारलेल्या त्या परमात्म्याविषयी ज्ञानाबद्दल विचारले होते. त्या संबंधी मी पुढील श्लोकात सांगत आहे. ते लक्षपूर्वक ऐक. आता इथपर्यंत सांगितलंय की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि गंध हे 5 जे तन्मात्रा आहेत आणि स्त्री सहवास. याच्यामध्ये मनुष्य जर अडकला तर त्याला परमात्म्याकडे जाण्याचा मार्गच मिळणार नाही. परंतु त्याच्याच कृपेने परमेश्वरापासून प्राप्त झालेल्या या ज्ञानशक्तीद्वारे तो अनुभव घेऊ शकतो आणि तो अनुभव घेतल्यानंतर तो त्या परमेश्वरानेच प्रदान केलेल्या शक्तीनेच तो हे जाणतो की ह्या सर्व क्षणभंगूर या जीवजगताच्या गोष्टी आहेत, त्याचं आपल्याला आकलन झालं पाहिजे. आणि अशी कोणती गोष्ट आहे की हे सर्वाच्या शिवाय ही शेषरूपात राहते, म्हणजे शेषरूपात राहणारी गोष्ट ही शाश्वत आहे. अशाश्वत गोष्टीचा विचार केला आणि विचारांती असं समजलं हे सर्वच जे पदार्थ दिसणारे दृश्यमान पदार्थ जे आहेत ते प्रतिक्षण परिवर्तनशील असल्याने विनाशशील आहे. तेव्हा या सर्वांचेच महाकारण काय आहे? तर ते एकमात्र परब्रह्म परमात्माच आहे. आणि तो कसा आहे? तो शाश्वत आहे, नित्य निरंतर विद्यमान आहे आणि तो पूर्वीही होता, नंतरही राहणार आहे आणि आजही विद्यमान आहे. तेव्हा हे नचिकेता, तू जो काही प्रश्न विचारला होतास की हे ब्रह्मतत्व काय, हा परमात्मा काय, असा जो काही प्रश्न विचारला होता, तर तो प्रश्नाचं उत्तर आता मी तुला पुढील श्लोकात सांगत आहे, असं त्यांनी 3ऱ्या श्लोकात सांगितलंय. आणि आता इथून 4थ्या श्लोकापासून तो आता सांगायला सुरुवात केली त्यांनी की तो परमेश्वर कसा आहे, काय आहे, हे सांगायला सुरुवात केली. तेव्हा 4थ्या श्लोकामध्ये ते म्हणतात की स्वप्नांतम जागरितांतम जो भाऊ एतानुपश्यति महांतम विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचती. स्वप्नांतम च जागरितांतम उभौ अनुपश्यति तम महंतम विभुम आत्मानं मत्वा धीरः न शोचति. आता याचा शब्दशः अर्थ असा की स्वप्नातील दृश्ये आणि जागृत अवस्थेतील दृश्ये या दोनही दृश्यास मनुष्य ज्याच्या माध्यमातून पाहतो, ज्यांच्या शक्तीने पाहतो, त्या सर्वश्रेष्ठ सर्वव्यापी सर्वाच्या आत्म्यास जाणून घेतल्यावर बुद्धिमान मनुष्य शोक करीत नाही, दुःख करीत नाही. असा त्याचा सरळ अर्थ आहे की त्या परमेश्वराला म्हणजे आपण स्वप्न आणि जागृती या 2 अवस्थेमध्ये अनुभव घेत असतो. त्या स्वप्न आणि जागृती याच्यामध्ये अनुभव घेण्याची जी शक्ती आहे, ज्यांच्यामुळे तो अनुभव होतो, तो परमेश्वर कसा आहे, त्याचा जर आपण अभ्यास केला, तर या स्वप्न आणि जागृतीमध्ये घडणाऱ्या घटनेचा तो शोक करणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." म्हणजे पाठीशी आहे असं ज्याला जाणतो तर तोच भिणार नाही ना. पण पाठीशी आहे असं म्हणून सुद्धा जो जाणत नसेल आणि केवळ तो संसारातल्या सुखदुःखामध्येच अनुकूल प्रतिकूल परिस्थिती समजून जर तो सतत दुःख करत असेल तर त्याला शोक होणारच. पण ज्याला ज्यांनी हे जाणलंय की या सर्वाच्या मागे तो परमेश्वर आहे, तर त्याला दुःख होणार नाही, शोक होणार नाही. त्याचा आशय असा आहे की ज्या परमात्म्याच्या द्वारे हा जीवात्मा स्वप्नामध्ये व जागृत अवस्थेमध्ये होणाऱ्या सर्व घटनेस पुन्हा 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 अनुभव घेत असतो. आणि हे सर्व जाणण्याची शक्ती यास ज्या परब्रह्म परमेश्वराकडून मिळत असते, ज्यांच्या कृपेनेच हा जीवात्मा त्या परमात्म्याची विज्ञान शक्तीचा एक अंश प्राप्त होत असतो त्याला. आणि त्या सर्वांच्या तुलनेत महान सदा सर्वदा सर्वत्र व्याप्त परब्रह्म परमात्म्यास जाणून हा धीर पुरुष त्याला धैर्य प्राप्त होतं, त्याला विवेक प्राप्त होतो आणि तो कोणत्याही कारणाने किंचित मात्रही कशाचाही शोक करत नाही, अशी तिची स्थिती आहे. आधी पहिल्यांदा या स्थितीचं वर्णन केलंय, अशी ही त्याची स्थिती आहे. तेव्हा तर तो निश्चिंत होतो, निर्भय होतो, निर्मल होतो, निर्मोह होतो. केव्हा? त्यावेळेस त्याला नित्य परमेश्वर काय आहे याचं त्याचं चिंतन सुरू होतं. हे त्याचं लक्षण आहे पहिल्यांदा. म्हणजे या विषयात मध्ये जाताना
तो शोक करत नाही, हे याच्यामध्ये सांगितलंय. तर पुढच्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की य इमं मध्वदम वेद आत्मानं जीवम जीवमंतिकात ईशानं भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते एतद्वै तत्. अन्वय असा आहे की यह मध्वतम जीवम भूतभव्यस्य ईशानम इमं आत्मानं अंतिकात वेद ततः सह न विजुगुप्सते वै तत्. अर्थ असा आहे याचा की जो मनुष्य तो कर्मफल दाता जो आहे, तो सर्वांस जीवन जो प्रदान करणारा असा जो भूत वर्तमान भविष्याचा शासन करणारा असा असा ह्या परमात्म्यास आपल्या समीप आहे असे जाणतो. हे जाणणं महत्वाचं आहे की आपल्या प्रत्येक कर्माचं फळ देणारा, आपल्या सर्व जीवनाला सांभाळणारा आणि भूतवर्तमान भविष्य याच्यावर जो शासन आहे तो परमात्मा कुठे आहे? तर तो आभाळात दूर नाहीये, तर सर्वात समीप तोच आहे. तर तो आपल्या समीप आहे असे जो जाणतो आणि त्यानंतर हे जाणल्यानंतर मात्र त्याच्या हे लक्षात येतं की तो सर्वत्र तोच आहे. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये जीवमात्रात तोच आहे. तेव्हा त्या जीवाची, त्या प्राण्याची किंवा कोणत्याही मनुष्याची निंदा करणं म्हणजे त्याचीच निंदा करणं आहे. हे जाणल्यावर तो कोणाचीही निंदा करत नाही. असेच हे आहे. असे ज्या परमात्म्याबद्दल तू विचारलाय, असा तो परमात्मा आहे. आता हे परमात्मा तू काय विचारलंयस, परमात्मा कसा आहे विचारलंय ना, तर कसा परमात्मा हे सांगण्याचं हे सगळे श्लोक आहेत पूर्ण. तर अशा या परमात्म्याला ज्यांनी जाणलंय आणि तो हा परमात्मा सर्वात समीप आहे असं ज्याला जाणलंय, तो कधीही कोणाची निंदा करत नाही. तेव्हा याचा आशय थोडक्यात असा आहे की जो साधक सर्वांस जीवन प्रदान करणारे असे ते भगवंत जीवांचे परमजीवन व व त्यांच्या कर्माचे फलभोग प्रदान करणारे त्यांच्या हातात आहे कुठल्या कर्माचं केव्हा फळ द्यायचंय. आणि भूतवर्तमान भविष्यकालाच्या ह्या जगतावर त्या त्रिकालावर जो कालातीत असणारा जो परमेश्वर आहे त्याच शासन आहे असा जो जाणतो आणि त्या परब्रह्म परमेश्वराचे अशा प्रकारे सर्वतोपरी आकलन करून घेतो. त्या अंतर्यामी रूपाने निरंतर माझ्या समीप माझ्या हृदयात स्थित आहे. म्हणजे कुठे स्थित आहे ते समीप म्हणजे कुठे आहे तर ते अंतर्यामी रूपामध्ये नित्य निरंतर आणि त्या हृदयाच्या गुहेमध्ये ते स्थित आहेत असा जो जाणतो त्याचं काय होतं तर यापासून स्वाभाविकच अनुमान करून घेतो आणि अशा प्रकारे तो सर्व नियंता परमात्मा सर्वांच्या हृदयात स्थित आहे. तो पुन्हा त्या परमात्म्याच्या महात्म्याच्या त्या स्वरूपास तो हे जाणल्यानंतर कधीही विसरू शकत नाही. त्या कारणानेच तो कधीही कोणाचीही निंदा करत नाही. कारण प्रत्येकामध्ये तो परमात्मा आहे असं तो पाहतो आणि तो कोणाचीही घृणा करत नाही. तेव्हा हे नचिकेता ज्या परब्रह्म परमात्म्याबद्दल तू जो काही प्रश्न विचारला होता ना तोच हा परमात्मा आहे ज्याचे मी हे आता वर्णन केलेले आहे. असं प्रत्येक ठिकाणी तो परमेश्वराचं कसं कसं अस्तित्व आहे याच्यावर तो महत्व येतो आणि ज्याला ज्याला ते अस्तित्व समजलेलं आहे त्याचा हे अंतःकरण कसं पवित्र असतं. तो कधीही कोणाची निंदा करत नाही, कोणाची घृणा करत नाही. आता आपण आपल्या जीवनाचं स्वतःकडे पाहिलं तर आपण चार माणसं एकत्र जमले तर जो मनुष्य नाहीये त्याची निंदा करतो आपण किंवा एखाद्याच्या वागणुकीमुळे आपण त्याची घृणा करतो. का करतो ह्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये तो परमात्मा आहे हे आपण जाणत नाही. जो समीप अंतःकरणामध्ये हृदयात आहे तोच सर्वत्र सर्वव्याप्त आहे आणि प्रत्येक जीवमात्राच्या हृदयात आहे. हे जाणल्यानंतर परनिंदा ही होऊ शकत नाही, कोणाची घृणा होऊ शकत नाही असं लक्षण आहे. तर हे केव्हा होऊ शकतं जेव्हा तो परमात्मा आपल्या समीप आहे असा जो जाणतो आणि त्याचबरोबर तो सर्वत्र आहे असा जो जाणतो त्या भक्तामध्ये कोणाची निंदा होत नाही. परनिंदा जी आहे हे अत्यंत भयावह आहे असं सांगितलं आहे. तेव्हा आता हे असं सगळं सांगत हे ब्रह्मापासून ते स्थावर जंगम आणि जंगम असे सर्व जे प्राणी आहेत त्या परब्रह्म परमेश्वरापासूनच हे सर्व प्राण्यांची उत्पत्ती होते आणि त्याच्या कारणानेच जे काही आहे ते सर्व त्या परमात्म्याचेच रूप आहे आणि त्याचंच हे विशेष रूप आहे. म्हणजे जे अनंत नाम रूपात्मक जे प्राणी आहेत, जे जीव आहेत, तर ते अनंत नाम रूप धारण करून विविध पद्धतीने तो परमात्मा हा आपल्या समोर येतो
असं हे समजणं आवश्यक आहे. तेव्हा त्या परमात्म्याशिवाय अन्य भिन्न असं काहीही नाही. कारण की या संपूर्ण जगतामध्ये अभिन्न अभिन्न निमित्तोपादान कारण असं म्हटलेलं आहे. निमित्त आणि उपादान असे दोन कारण आहेत. ते दोन्हीमध्ये अभिन्नत्व हे परमात्म्यामध्ये येतं. निमित्त कारण म्हणजे जो त्याच्यापासून अलग असतो आणि उपादान म्हणजे जो त्याच्याशी एकरूप झालेला असतो. म्हणजे आता उदाहरण तुम्हाला सांगतो की कुंभार ज्यावेळेस घट निर्माण करतो, त्यावेळेस तो माती घेतो, मातीमध्ये पाणी मिश्रित करतो, चांगला कालवतो आणि तो चिखल जो आहे त्याचे गोळे बनवून तो त्याचे घट बनवतो. तेव्हा या घटामध्ये दोन कारण आहेत. हे घट कशा कोणत्या कोणत्या कारणाने बनले? ते एक कुंभारामुळे बनलेले. कुंभार हे मुख्य कारण आहे, पण तो कसा आहे, तो निमित्त आहे. कारण त्या घटामध्ये तो कुंभार दिसत नाही तुम्हाला. आणि दुसरं कारण काय तर माती आहे. तर ती माती जी आहे, मातीपासून तो घट झालेला आहे. त्यामुळे त्या घटामध्ये मातीशिवाय दुसरं काही नाही. म्हणून त्या कारणाला उपादान म्हटलंय. जे निमित्त कारण असतं, तर ते दिसणाऱ्या दृश्यापासून अलिप्त असतं. आणि जे उपादान कारण असतं ते त्या दिसणाऱ्या दृश्यामध्ये ओतप्रोत भरलेलं असतं. तर परमात्मा कसा आहे तर तो निमित्तही आहे आणि उपादानही आहे. तो सर्व संबंध जगामध्ये ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेला आहे म्हणून तो उपादान कारण आहे. आणि तो या सर्व पूर्ण या ब्रह्मांडापासून संपूर्णपणे अलिप्त आहे. दशांगुल शेष असं म्हटलेलं आहे की तो जो आहे तो ह्याच्याही पेक्षा विलक्षण आणि तो अलिप्त असा आहे. म्हणून त्याला निमित्त कारण असं म्हटलंय. म्हणून तो निमित्त आणि उपादान हे दोन्ही एकच परमात्मा आहे. म्हणून अभिन्न निमित्तोपादान असा शब्द वापरलाय. तर तो असा या संपूर्ण जगामध्ये हा अभिन्न निमित्तोपादान कारण हा एकमात्र केवळ परमेश्वरच आहे. म्हणजेच थोडक्यात परमेश्वराच्या व्यतिरिक्त अजून कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नाही. त्याच्या एकट्याच अस्तित्व आहे. जर तुम्ही जगाकडे पाहिलं तरी तोच आहे आणि तुम्ही जगापासून अलिप्त होऊन जरी पाहिलं तरी तोच आहे. तेव्हा तो एकच ह्या अनंत नामरूपामध्ये स्थित आहे. त्याच्याशिवाय अन्य काही अस्तित्व नाही. अशी ही पार्श्वभूमी भूमी सांगून या 6व्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की यह पूर्वो तपसो जात मध्यमहा पूर्व पूर्वमजायत गुहां प्रविश्य तिष्ठन्तं यो भूता भीर्य पश्यत एतद् वै तत्. अन्वय असा आहे की यह अदभ्याः पूर्वम अजायत तम पूर्वम तपसः जातम गुहां प्रविश्य भूतेभिः सह तिष्ठन्तं यह व्यपश्यत एतद् वै तत्. आता याचा शब्दशः अर्थ सांगतो की जो जलापूर्वी हिरण्यगर्भ रूपात प्रगट झाला होता. जल होण्याच्या आधी तो जलामध्ये म्हणजे हिरण्यगर्भ रूपामध्ये जो ब्रह्मदेव आहे त्याचं हे वर्णन आहे की त्याच्यात त्या हिरण्यगर्भ रूपात तो प्रगट झाला होता आणि त्या सर्वात पहिल्या तपाने उत्पन्न होणाऱ्या हृदयाच्या गुहेमध्ये प्रवेश करून तो जीवात्म्याच्या बरोबर स्थित राहणारा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वरास अशा त्या परमेश्वरास जो पुरुष पाहतो म्हणजे हिरण्यगर्भाच्या रूपातही आहे आणि नंतर जसा तो पहिला जीव निर्माण झाला त्या जीवाच्या हृदयामध्ये हृदयाच्या मध्ये जी एक पोकळी आहे त्याला गुहा असं म्हटलंय. त्या हृदय गुहेमध्ये प्रवेश करणारा तो परमात्मा तो त्या जीवभावामध्ये त्या जीवात्म्याबरोबर सुद्धा तो स्वतःही त्याच्या बरोबरीनेच राहतो. असा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला जो पाहतो म्हणजेच परमात्म्याविषयी जो प्रश्न विचारला आहेस तू तर त्याच्या बद्दल जो पाहतो तर तोच हा परमात्मा आहे. म्हणजे या ठिकाणी असं म्हटलंय की जो जलतत्वापासून उद्भव होणारा पंचमहाभूताच्या पूर्वी हिरण्यगर्भ ब्रह्माच्या रूपाने प्रगट झाला होता त्या आपल्याच संकल्प रूप तपाने प्रगट होणारा आणि सर्व जीवांच्या हृदयामध्ये प्रवेश होणारा आणि त्याचबरोबर तिथे त्या जीवात्म्याबरोबर राहणारा तो परमेश्वर जो अशा प्रकारे जाणतो त्या सर्वांच्या हृदयात निवास करणारे आणि सर्वांच्या अंतर्यामी असलेले परमेश्वर कसे आहेत तर ते एकच आहेत. त्याच्यामध्ये भेद नाहीये. म्हणजे एका जीवामध्ये असलेला परमात्मा आणि दुसऱ्या जीवामध्ये परमात्मा हे दोन परमात्मा नाहीये तर ते एकच परमात्मा
अनंत नामरूप जीवामध्ये ते त्यांच्या हृदयामध्ये असतात असा जो जाणतो आणि हे संपूर्ण जगत हे त्याच्याच महिमेने प्रकाशित होत आहे, तोच यथार्थपणे हीच खरी जाणीव आणि हेच खरं ज्ञान आहे. तेव्हा सदैव सर्वांच्या हृदयात राहणारे जे परब्रह्म परमात्मा आहेत, त्यांचे वर्णन व ज्ञान तुम्ही विचारलेल्या त्या परब्रह्म परमात्म्याविषयीच्या संबंधीचे आहे, हे निश्चित समजा. म्हणजे हे सगळं यमराज म्हणतात, मी हे जे काही तुम्हाला सांगतोय ना, ते सगळं त्या परमात्म्याबद्दलच सांगतोय. जे जे काही वर्णन करतोय, ते सर्व जे आहे त्या परमात्म्याच्या संदर्भातच वर्णन करतो. तेव्हा त्या परब्रह्म परमात्म्याचे वर्णन आता विविध पद्धतीने ह्या 7व्या श्लोकापासून सुरू केलेलं आहे. आता या 7व्या श्लोकामध्ये त्यांनी अदिती देवीच्या रूपामध्ये परमात्मा कसा प्रगट होतो याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा ही अदिती कोण आहे? तर ती अदिती जी आहे ही कश्यपाची पत्नी आहे. कश्यपाला दिती आणि अदिती अशा दोन बायका होत्या आणि त्याच्यामध्ये अदिती जी होती त्या अदितीपासून सर्व देव निर्माण झाले म्हणून आदित्य हा शब्द जो सूर्याला लावलेला आहे, तर तो आदित्य हा अदितीचा मुलगा होता आणि दितीचे मुलं जे आहेत ते दैत्य आहेत आणि अदितीचे मुलं म्हणजे जसा सूर्य आहे, इंद्र आहे किंवा सर्व जे देवदेवता आहेत, या सर्व जे सुर किंवा देवदेवता आहे अदितीचे पुत्र आहेत आणि सर्व असुर जे आहेत ते दितीचे आहेत. हे दोन दोन स्त्रिया त्या कश्यपाला होत्या. तेव्हा त्याच्यातली अदिती नावाची जी देवी आहे, ती प्रत्यक्ष ज्यांच्यापासून सर्व देव निर्माण झाले, तर तीच खऱ्या अर्थाने परमेश्वराचं स्वरूप आहे. तर ती अदिती देवी जी आहे, ही तिच्या रूपामध्ये तो परमात्मा कसा आहे, याचं वर्णन ह्या 7व्या श्लोकात केलेलं आहे. या प्राणेन संभवत अदिती देवतामयी गुहां प्रविश्य तिष्ठन्ति या भूते भिर्व्यजायत तत् तदत्वयी तत् या देवतामयी अदिती प्राणेन संभवती या भूतेभिः व्यजायत गुहां प्रविश्य तिष्ठन्तीम एतत्वयी तत्. त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की जी देवतामय अदिती प्राणासहित उत्पन्न होत आहे, जी प्राणासहित उत्पन्न झाली आहे आणि जी हृदयरूपी गुहेमध्ये प्रवेश करून तेथे राहत आहे, त्यास जो पुरुष पाहतो तोच खऱ्या अर्थाने यथार्थपणे पाहतो. आणि असेच सत्य आहे की जो परमात्मा ज्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारला होता, तर तोच हा परमात्मा या अदितीच्या रूपामध्ये प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये तो शक्तिमय जीवनी शक्तीच्या रूपात तो असतो, असं ह्या श्लोकाचा अर्थ आहे. त्यामुळे याचा आशय असा आहे की जी सर्व देवतामयी भगवती अदिती देवी आहे, पूर्वीच या परब्रह्म परमात्म्याच्या संकल्पाने सर्व जगाची जीवनी शक्तीच्या सहित ती उत्पन्न झाली होती आणि जी संपूर्ण प्राण्याच्या बीज रूपात आपल्या बरोबर घेऊन ती प्रगट झाली होती. हृदयरूप गुहेमध्ये प्रवेश झाल्यावर तेथेच राहणारी ती भगवती भगवंताच्या या अचिंत महाशक्तीच्या रूपामध्ये असून त्याच्याशीच ती एकरूप झालेली होती. तेव्हा हे नचिकेता, भगवान आणि त्याच्या शक्तीमध्ये कोणताच भेद नाहीये. मुख्य म्हणजे भगवान जो आहे तो आणि त्याची शक्ती ह्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. तेव्हा त्याची जी शक्ती आहे ती शक्तीच ही अदिती देवता आहे. म्हणून या ठिकाणी भगवान आणि भगवंताची शक्ती म्हणजे भगवान आणि अदिती हे एकच रूप आहेत असं इथे सांगितलंय. तेव्हा भगवानच या शक्ती रूपात आणि सर्वांच्या हृदयामध्ये त्या अदितीच्या रूपात त्यांनी प्रवेश केला आणि तेच ते ब्रह्म आहे. आणि ज्याच्याविषयी तुम्ही मला प्रश्न विचारला होता, तर ते तेच आहे. अथवा मातेच्या रूपामध्ये समग्र देवतांचे सृजन करणारी असल्यामुळे ती सर्व देवतामयी आहे. शब्दादी समस्त भोगसमूहाचे भक्षण करणारी असल्यामुळे तिचे नाव अदिती आहे, असं अदितीच्या बद्दल सांगितलंय. तेव्हा जी हिरण्य गर्भरूप प्राण्याच्या सहित प्रगट होत असते आणि भूत प्राण्यांच्या सहित ज्यांचा प्रादुर्भाव आहे,
जी संपूर्ण प्राणीमात्राच्या हृदय गुहेमध्ये प्रवेश करून तेथे स्थित होते, ती परमेश्वराची महाशक्ती वस्तुतः त्याचेच प्रतीक आहे. तो परमेश्वरच आहे तो. ती अदिती म्हणजे त्या परमेश्वराचीच शक्ती रूपामध्ये प्रगटीकरण आहे. तेव्हा स्वयं परमेश्वर सुद्धा या रूपामध्ये, ह्या अदितीच्या शक्ती रूपामध्ये तो स्वतःच प्रगट होत असतो, असं ह्या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा तेच ते ब्रह्म आहे. आणि ज्याच्याबद्दल नचिकेताने जो प्रश्न विचारला होता, तर तोच ही अदितीच्या रूपामध्ये असणारी ही शक्ती, ही माता आहे, की जी सर्वत्र सर्व प्राणीमात्रामध्ये असलेली जी जीवनी शक्ती आहे, त्याच्याबद्दल इथे हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा श्लोक आहे की अरण्योर निहिते जातवेदा गर्भ इव सुभृतो गर्भिणीभिः दिवे दिव इडयो जागृतभिर्हि विस्माद्भिर् मनुष्योभिरग्निः यः जातवेदाः अग्निः गर्भिणीभिः सुभृताः गर्भः इव अरण्योः निहितः जागृवद्भिः हविष्वद्भिः मनुष्येभिः दिवे दिवे इडया एतत् वै तत्. अर्थ शब्दशः असा आहे की जो सर्वज्ञ अग्निदेवता गर्भिणी स्त्रियांद्वारे उपयुक्त असलेल्या अन्नपानादीच्या द्वारा यथायोग्य परिपुष्ट झालेला गर्भाप्रमाणे आणि दोन आरणीमध्ये सुरक्षित आहे. तो अग्निदेवता कसा आहे, तर अव्यक्त रूपामध्ये दोन आरणीमध्ये सुरक्षित आहे, तो लपलेला आहे. आणि जो सावधान म्हणजे त्या गर्भाप्रमाणे, गर्भाचं उदाहरण दिले की गर्भ जसा सुरक्षित असतो स्त्रियांच्या गर्भामध्ये, आणि तिथे त्याला यथायोग्य अन्न वगैरे सर्व मिळतं, आणि तिथे तो परिपुष्ट होत असतो. त्याप्रमाणेच हा अग्नी कसा आहे, तर दोन आरणीमध्ये, दोन आरणी हा आता पुढे मी सांगतो काय ते, या दोन आरणीमध्ये तो अग्नी सुरक्षितपणे लपलेला आहे. आणि तो सावधान व हवन करण्यायोग्य सामुग्रीने युक्त मनुष्याच्या द्वारे प्रतिदिन स्तुती करण्यास योग्य आहे. हाच आहे तो परमात्मा ज्याच्याविषयी तुम्ही प्रश्न विचारला होता. आता याचा आशय असा आहे की ज्याप्रमाणे गर्भिणी स्त्रियाद्वारे शुद्ध अन्नपानादीने परिपुष्ट होऊन बालक गर्भात लपून राहत असतो आणि श्रद्धा प्रीती व प्रसवकालीन क्लेशरूप मंथनाच्या द्वारे वेळेवर प्रगट होत असतो, त्याच प्रकारे हे उदाहरण आहे. त्याच प्रकारे अधर आणि उत्तर ही अरणी आहे, खाली आणि वर अशी अरणी म्हणजे ही दोन लाकडं असतात, वरचं लाकूड आणि खालचं लाकूड. हे अग्नी प्रगट करण्याकरता यज्ञाच्या आधी त्याचा वापर करून ते एकमेकावर घर्षण करतात. तेव्हा त्या प्रकारे अधर आणि उत्तर अरणीच्या मध्ये अग्निदेवता आधीच लपून बसलेला असतो, आणि त्याचे उपासक हे प्रमादरहित असून एकाग्रता, श्रद्धा आणि प्रीतीने त्याची स्तुती करीत अरणी मंथनाद्वारे त्या अग्नीस प्रगट करत असतात. पुष्कळांनी पाहिला असेल, यज्ञ महायाग जर असेल तर तिथे दोन लाकूड असतात, आणि हे जे पौरोहित्य करणारे जे अतिशय शुद्ध ब्राह्मण असतात, तर ते या दोन लाकडांना एकमेकावर घर्षण करून अग्नीचं तिथे उदय होतो, अग्नी प्रगट होते, आणि मग त्या ठिकाणी सर्व सामुग्रीद्वारा यज्ञ केला जातो. तर त्यामुळे की त्यानंतर काय होतं की आज्यादी विविध हवन सामुग्रीच्या द्वारे त्या अग्नी संतुष्ट केले जाते, आणि ही अग्निदेवता समग्र परमेश्वराचंच प्रतीक आहे असं मानलं जातं. ही अग्नी म्हणजेच तो परमात्मा आहे. आता विविध प्रतीकाच्या रूपामध्ये परमात्मा कसा आहे हे वर्णन करता येते, की त्या दोन अरणीच्या घर्षणातून लपलेला अग्नी जो प्रगट होतो, आणि तो प्रगट झालेला जो अग्नी आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तो प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. ते परमेश्वराचंच प्रतीक आहे असे इथे निवेदन केलं आहे. आणि ह्या शेवटी म्हटले की हे नचिकेता, हेच जो तुम्ही विचारलेले प्रश्न, जे ब्रह्म नावाचं किंवा परब्रह्म परमात्मा नावाचा जो काही प्रश्न आहे, तो प्रश्नाचं उत्तर हा जो प्रकट झालेला जो अग्नी आहे, त्या अग्नीच्या रूपात तो मी तुम्हाला दाखवत आहे, तोच तो परमात्मा इथे आहे. त्यानंतर पुढील श्लोकामध्ये 9व्या श्लोकाला आपण, की 9व्या श्लोकामध्ये असं म्हटलं की यजश्चोदेति सूर्यस्तम यत्र च गच्छति तम देवाः सर्वे अपितास
तदु नात्येति कश्चन एतद्वै तत् यतः सूर्यः उदेति च यत्र अस्तमञ्च गच्छति सर्वे देवाः तम अर्पिताः तत् कश्चन न अत्येति एतत् वै तत्. अर्थ असा आहे की जिथून सूर्यदेवाचा उदय होत असतो आणि जेथे तो अस्तास जातो तेथे सर्व देवता समर्पित आहेत, पण त्या परमेश्वरास कोणीही कधीही पार करू शकत नाही. हेच तो परमात्मा ज्याच्याविषयी तू प्रश्न विचारलेला आहेस. सर्व देवदेवता ह्या कुठपर्यंत असतात की सूर्यदेव उदय करतात आणि सूर्यदेवाचा अस्त होतो, केवळ ते त्यांच्या बरोबरच असतात. त्या सूर्यदेवतेला ते समर्पित असतात, पण ते परमेश्वराला उल्लंघन करून बाहेर जाऊ शकत नाही. तेव्हा याचा आशय असा आहे की ज्या परमेश्वरापासून हा सूर्यदेव प्रगट होत असतो, म्हणजे सूर्यदेवाचं सुद्धा प्रगटीकरणाचं मूळ जे प्रेरणास्थान आहे तो परमात्माच आहे. तेव्हा त्या परमेश्वरापासूनच तो सूर्यदेव प्रगट होत असतो आणि नंतर ज्याच्यामध्ये तो विलीन होतो म्हणजे त्या परमात्म्यामध्येच विलीन होतो, परमात्म्यामध्येच तो निर्माण होतो आणि परमात्म्यातच विलीन होतो. अशा ते महात्म्य असलेलं हे सूर्यदेवाचं उदय आणि अस्तलीला हे अत्यंत नियमपूर्वक चालत असतात. त्या परब्रह्म परमात्म्यामध्येच संपूर्ण देवता प्रविष्ट करत असतात. तेव्हा सर्व त्यांच्यामध्येच सर्व देवतांची वसती करून असतात. तेव्हा असे कोणीही नसते की जे या सर्वात्मक सर्वमय सर्वाचा आदी आणि अंत सर्वाचे आश्रयस्थान असलेल्या त्या परमेश्वराची जी महिमा आहे आणि त्याची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला उल्लंघन करून देवता सुद्धा जाऊ शकत नाहीत. असा तो परमात्मा आहे. म्हणून सर्वतोभावाने ज्याचं अनुशासन आहे त्या अनुशासन असणारा अनुशास्ता नियंता जो आहे तोच तो परमेश्वर आहे. कोणीही त्याच्या महिमेस पार करू शकत नाही. कोणाची अन्य कुठल्याही माणसाची महिमा त्या परमेश्वराच्या महिमेस पार करू शकत नाही. तेव्हा तो सर्व शक्तिमान परब्रह्म पुरुषोत्तमच तुम्ही विचारलेल्या प्रश्नानुसार हे ब्रह्मतत्व आहे असे या ठिकाणी सांगितलं आहे. पुढे 10वा श्लोक असा आहे की यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्विह मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति यत् इह तत् एव अमुत्र यत् अमुत्र तत् अनु इह सह मृत्योः मृत्युम आपनोति इह नाना इव पश्यति. अर्थ असा आहे की जो परब्रह्म इथे आहे तोच तेथे परलोकात आहे. जो या ठिकाणी तुमच्या हृदय आकाशामध्ये आहे तोच परलोकामध्ये 14 भुवनामध्ये सर्वत्र तोच आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुणीही नाही. जो तेथे आहे तोच येथे पण आहे. त्या इहलोकात सुद्धा जो दिसतो किंवा जो भासतो किंवा जो दिव्य साधकांना ज्याचं दर्शन होतं तो या इहलोकात आहे आणि तोच तो हा सर्व लोकांमध्ये जे तिथेही आहे. तो मनुष्य असा जो जाणतो असा तो मनुष्य हा मृत्यूनेच मृत्यूला अर्थात तो पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूस प्राप्त होत असतो. जो या जगामधील या परमेश्वरास अनेकाप्रमाणे पाहतो. म्हणजे कुणाला जन्ममृत्यू प्राप्त होतो की जो परमेश्वरा इथला परमात्मा वेगळा आहे, स्वर्गातला परमात्मा वेगळा आहे. अशा भिन्न भिन्न जे लोक आहेत त्या लोकांमध्ये असलेला जो परमात्मा आहे तो वेगवेगळा आहे असं जो पाहतो त्याला म्हणजे त्याची परिस्थिती काय होते की मृत्यूनेच मृत्यू प्राप्त होतो. मृत्यूनेच म्हणजे मृत्यू हा शब्द एक जो वापरला आहे तो यमराजाच्या बाबतीत आहे. यमराजच त्या भेदयुक्त दृष्टी असणाऱ्या मनुष्याला मृत्यू प्रदान करतो आणि असं एकदा नाही दोनदा नाही तर पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूस तो प्राप्त होतो. म्हणजे तो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अखंड वाहत असतो. कारण याचं कारण असं आहे कोण असा हा अनंत जन्म मृत्यू प्राप्त करतो की ज्याला हे रहस्यच कळालं नाही की जो परमात्मा इथे आहे तो सर्वत्र आहे. तोच जे तत्व आपण जेव्हा पाहतो जेव्हा तत्वाचा विचार करतो तेव्हा सच्चिदानंद घनस्वरूप तो परब्रह्म परमात्मा जो निर्गुण निराकार हृदय आकाशामध्ये आहे तोच सर्वत्र सर्वच्या हृदय आकाशामध्ये आहे. तोच सर्व लोकांमध्ये आहे.
जो सगुण साकार अवतार धारण करणारा रामकृष्ण आहे, तोच तो या हृदयामध्ये आहे, तोच सर्वत्र सर्व लोकांमध्ये आहे. आणि जो ज्याने ब्रह्मांड व्यापून उपादान कारणाने जो जगतरूपाने प्रगट झालेला आहे, तोच तो परमात्मा आहे, तोच ह्या हृदयामध्ये आहे. असं जो जाणतो तो अमर होतो, तो मुक्त होतो. परंतु ज्याची भेददृष्टी असते आणि तो ह्या जगामध्ये परमेश्वरास अनेक रूपात पाहताना भेदयुक्ताने पाहतो, तो मात्र यमदेवाकडून त्याला मृत्यू प्राप्त होतो आणि पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तो भ्रमण करत असतो. तेव्हा याचा आशय असा आहे की जो सर्वशक्तिमान, सर्वांतर्यामी, सर्वरूप, सर्वांचे महाकारण, परब्रह्म पुरुषोत्तम येथे या पृथ्वीलोकात आहेत, तेच ते तेथे परलोकातही आहेत. अर्थात देव, गंधर्व आदी विभिन्न अनंत लोकात सुद्धा तेच आहेत. तसेच जो परमात्मा तेथे आहे तोच येथे आहे. एकच परमात्मा अखिल ब्रह्मांडात व्याप्त आहे. तेव्हा जो त्या एकच परब्रह्म परमात्म्याच्या लीलेने विविध नाम आणि रूपामध्ये प्रकाशित झालेले पाहून जो मोहवश होतो आणि त्यांच्या नानत्वाची कल्पना करत असतो, म्हणजे तो परमात्मा स्वर्गामध्ये असा आहे, पृथ्वीवर असा आहे, सत्यलोकात असा आहे, असा विभिन्न रूपाची कल्पना जो करतो, त्याला मात्र पुन्हा पुन्हा मृत्यूच्या अधीन व्हावंच लागतं आणि त्याचे जन्ममृत्यूचे चक्र हे सहजासहजी सुटत नाही. तेव्हा दृढरूपाने असे समजले पाहिजे. आता त्याचा निष्कर्ष समजणं आवश्यक आहे की एकच परब्रह्म परमेश्वर आपल्या अचिंत्य शक्ती सहित नाना रूपात प्रगट होत असतो आणि हे समग्र जगत अंतर्बाह्य या एकाच परमात्म्यानेच व्याप्त झाल्याच्या कारणाने त्याचेच ते त्याचाच तो आविष्कार आहे आणि त्याचेच ते स्वरूप आहे, असं हे जाणणं, असा याचा निष्कर्ष काढणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पुढचा श्लोक असा आहे की मनसई वेदमम आप्तव्यम नेह नानास्तिम किंचन मृत्योः समृत्युम गच्छति यह इह इह नानेव पश्यति. मनसा एव इदम आप्तव्यम इह नाना किंचन न अस्ति यह इह नाना एव पश्यति सह मृत्योः मृत्युम गच्छति. तेव्हा त्याचा अर्थ, सरळ अर्थ असा आहे की शुद्ध मनानेच हे परमात्म तत्व प्राप्त करण्यास योग्य आहे. शुद्ध अंतःकरण जर असेल तर परमात्म तत्व हे प्राप्त होऊ शकतं. या जगात एक परमात्म्याच्या अतिरिक्त नाना भिन्न भिन्न भाव असे कोणतेच नसतात. त्या कारणानेच जो या जगात नाना भेदाने पाहत आहेत, असाच मनुष्य हा मृत्यूनेच मृत्यूला प्राप्त होतो. अर्थात तो पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या करत असतो. तेव्हा परमात्म्याचे हे परमतत्व हे शुद्ध मनानेच जाणलं जाऊ शकतं. या जगामध्ये एकमात्र हा पूर्ण ब्रह्म परमात्माच केवळ परिपूर्ण आहे. अन्य सर्व काही गोष्टी या केवळ त्याचा आविष्कार आहे. अन्य सर्व हे परमात्म्याशिवाय असूच शकत नाही, त्यांचं अस्तित्वच असू शकत नाही. पण जो इथे या जगात विभिन्नतेच्या आविष्कारात पाहत असतो, तो मनुष्य मृत्यूनेच मृत्यूस प्राप्त होत असतो आणि पुन्हा पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करत असतो. असा हा 11वा श्लोक या 10व्या श्लोकाप्रमाणेच आहे. आता पुढचा श्लोक महत्वाचा आहे. अंगुष्ट मात्र हा पुरुषो मध्ये आत्मनि तिष्ठती ईशानो भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते एतद्वै तत्. अन्वय असा आहे की अंगुष्ट मात्र हा पुरुष आत्मनी मध्ये तिष्ठती भूतभव्यस्य ईशानः ततः न विजुगुप्सते एतत् वै तत्. अंगुष्ट मात्र हे परिमाण आहे, हे मोजमाप असणारं परिमाण आहे की अंगठ्या एवढा असं म्हणता येईल. अंगुष्ट मात्र परमपुरुष परमात्मा ह्या मनुष्य देहाच्या शरीरामध्ये मध्यभागातील असणाऱ्या त्या हृदयाकाशामध्ये तो स्थित असतो, जो की भूतवर्तमान आणि भविष्यकालातील शासन करणार आहे. त्याच जाणून घेतल्यावर तो मनुष्य कोणाची निंदा करत नाही. असा तो परमेश्वर जो आहे तोच परमात्मा ज्याच्याविषयी तू मला प्रश्न विचारला आहेस. म्हणजे विविध त्याचे अंग सांगितलेत.
त्याच्यापैकी हे एक अंग सांगितलंय की तो कसा आहे, तर अंगुष्ठ मात्र म्हणजे सूक्ष्मात अतिसूक्ष्म असा या हृदयामध्ये कसा आहे, तर तो अंतर्यामी परमेश्वर जो आहे, तो खऱ्या अर्थाने समान भावाने सदा सर्वदा सर्वत्र संबंध ब्रह्मांडामध्ये परिपूर्ण भरलेला आहे आणि समसमान आहे. कुठे कमी कुठे जास्त असा नाही. तरीही या हृदयामध्ये त्याचे विशेष स्थान मानले गेले आहे. परमेश्वर कोणत्याही स्थूल सूक्ष्म आकाराने विशेषवाला नसताना देखील या स्थितीच्या नुसार ते सर्वच आकाराने युक्त आहेत. अगदी लहानशा मुंगीच्याही हृदय देशामध्ये ते मुंगीच्या हृदयाच्या मोजमापाप्रमाणे त्याची आकृती तशी ते धारण करतात. तसेच विशालकाय हत्तीच्या हृदयात सुद्धा त्याच्या हृदयाच्या मोजमापाप्रमाणे आकार धारण करून तेथेही ते विराजमान असतात. आणि मनुष्याच्या हृदयामध्ये अंगुष्ठ हे परिमाण दिलेलं आहे. तर अंगुष्ठ मात्र असा तो त्या ठिकाणी मनुष्याच्या शरीरामध्ये त्या हृदय आकाशामध्ये राहतो. आणि हे मानव शरीर तर विशेषतः या परमात्म्याच्या प्राप्तीचे अधिकारी मानले गेले आहे. त्या कारणच मनुष्याचे हृदय हे तर परमेश्वराच्या उपलब्धीचे विशेष स्थान समजले आहे. यासाठी येथे मनुष्य हृदयाचे परिमाण याचा विशेष उल्लेख केला असून त्या परिमाण कसा आहे, तर तो अंगुष्ठ मात्र परिमाण आहे. त्या अंगुष्ठ मात्र परिमाणामध्ये तो परमेश्वर या हृदयाकाशामध्ये असतो आणि अशा रीतीने परमेश्वरास आपल्या हृदयामध्ये स्थित आहे असा पाहणारा जो आहे, तो स्वाभाविकच हे जाणत असतो की या प्रकाराने तो परमात्मा माझ्या हृदयात आहे. ते आहे नावाची जी गोष्ट आहे ना, ते हृदय आहे. आणि त्या हृदयाच्या स्पंदनाने मनुष्य आहे. मनुष्याचं अस्तित्व त्या हृदयामध्येच तो परमात्मा आहे म्हणून ते दिसत. एक दिसणारा मनुष्य आहे, असणारा परमात्मा आहे. पण दिसणारा बाहेरच्या देहामध्ये हा मनुष्य दिसतो, पण प्रत्यक्ष तो मनुष्य हा खऱ्या अर्थाने नसतोच. तर तो हृदय आकाशामध्ये असणारा अंगुष्ठ मात्र तो परमात्मा असतो. तेव्हा जाणकार आणि ज्ञानी भक्त हे ते जाणतात आणि तसं जाणत असल्यामुळे ते कोणाची निंदा किंवा घृणा करत नाहीत. तेव्हा नचिकेता असा तो अंगुष्ठ मात्र जो परमात्मा आम्ही जे वर्णन करतोय, तो परमात्मा म्हणजे तू विचारलेल्या प्रश्नातला जो परमात्मा आहे, तर तोच तो परमात्मा आहे, असं या ठिकाणी इथे वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे ह्या अंगुष्ठ परमात्म्याचं वर्णन आपण आता पाहिलं. त्याच्यानंतर त्याचंच पुढे वर्णन केलं आहे. अंगुष्ठ मात्र परिमाणामध्ये असलेलाच तो परमात्मा कसा आहे, तर अंगुष्ठ मात्र हा पुरुषो ज्योतिरी वा धूमका ईशानो भूतभव्यस्य स एवाद्य स उष्वहा एतद्वै तत्. हा अन्वय असा आहे की अंगुष्ठ मात्र हा पुरुषा अधूमक ज्योति इव भूतभव्यस्य ईशानः सह एव अद्य उसः एव श्वः एतत् तत्. अंगुष्ठ मात्र परिमाण असणारा हा परमपुरुष कसा आहे, तर तो परमात्मा धूररहित धूमरहित, ज्या ज्योतीमधून धूर निघत नाही. आपण सर्वसाधारण जेव्हा ज्योत लावतो तेव्हा त्या ज्योतीतून धूर येत असतो, काळा रंग किंवा इतर असा धूर, तो धूम्रवर्णाचा धूर हा त्या ज्योतीमधून निघत असतो. परंतु हा अंगुष्ठ मात्र परिमाण असणारा जो परमपुरुष परमात्मा आहे, तो कसा आहे, तर तो धूमरहित ज्योतीप्रमाणे आहे आणि भूतवर्तमान भविष्यावर शासन करणारा आहे. आणि तो परमात्मा आजही येथे विद्यमान आहे, तो उद्याही राहणार आहे, तो नित्य सनातन आहे. हाच तो परमात्मा ज्याच्याविषयी तू प्रश्न विचारला होतास. म्हणजे या ठिकाणी धूररहित ज्योती हा त्याचं वैशिष्ट्य सांगितलंय. धूर हे तमोगुणाचं किंवा अज्ञानाचं लक्षण आहे. ज्योती हे ज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञानाच्या जवळ अज्ञान असतं, त्या प्रकाशाच्या खाली सावली असते की नाही, ती सावली अज्ञानाचं लक्षण आहे. पण त्या प्रकाशाच्या खालीच सावली असते किंवा त्या ज्योतीतूनच तो धूर निघतो की जो काळ्या रंगाचा असतो आणि ज्योती मात्र ही प्रकाशमान असते. तेव्हा त्या ज्योतीचं काय लक्षण आहे आणि धुराचं काय लक्षण आहे हे साधारण आपण पाहतो. पण हे शुद्ध बुद्ध ज्ञान आहे. हा शुद्ध बुद्ध ज्योती प्रकाश जो आहे तो परमात्म्याच्या या हृदय गुफामध्ये असणारा जो अंगुष्टमात्र पुरुष आहे आणि जो त्रिकालावर ज्याचं नियंत्रण आहे, तो स्वतंत्र शासक आहे आणि तो ज्योतिर्मय आहे. तर हा सूर्य अग्नी यांच्या प्रमाणे तो अत्यंत उष्ण किंवा अत्यंत प्रकाशमान नसून तर तो दिव्य आहे, निर्मल आहे.
शांत आहे, प्रकाश स्वरूप आहे आणि लौकिक ज्योतीमध्ये धूर असणे असा जो दोष असतो, पण हा परमात्मा ह्या ज्योतिरूपामध्ये धूर रहित आहे, म्हणजेच दोषरहित आहे. तो सर्वथा विशुद्ध आहे. अन्य साधारण ज्योती ह्या लहान मोठ्या असतात, पण ही परमात्मरूपी ज्योत ही जशीच्या तशी आहे, तशीच ती उद्या पण राहते आणि तशीच ती अखंडपणे तेवत असतं. अशी ही ज्योतीच्या रूपाने परमेश्वराचं वर्णन केलं आहे. तेव्हा ही ज्योत ही एकरसता, नित्य व अखंडता याचं प्रतीक आहे. म्हणून ती कधीही क्षीण होत नाही आणि त्याची कधीही वाढ होत नाही. त्याचा कधीही नाश होत नाही. असं हे नचिकेता, असा हा अविनाशी परमात्माच ब्रह्म आहे व अपरिवर्तनशील आहे आणि हाच तो परब्रह्म परमात्मा, म्हणजेच तू ज्या संबंधी प्रश्न विचारला होतास तोच तो हा परमात्मा आहे, असं या ठिकाणी या 13व्या श्लोकात सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे असं म्हटलंय की यथोदकम दुर्गे वृष्टम पर्वतेषु विधावती एवं धर्मान पृथक पश्यस ताने वानु विधावती. यथा दुर्गे वष्टम उदकम पर्वतेषु विधावती एवं धर्मान पृथक पश्यन तान एव अनुविधावती. आता या ठिकाणी म्हणजे जलाचं उदाहरण दिलंय, मागच्या वेळेस ज्योतीचं उदाहरण दिलंय, इथे जलाचं उदाहरण दिलंय की ज्या प्रकारे उंच शिखरावर बसलेले जल, म्हणजे जे पर्जन्याने उंच शिखरावर जे पडलेलं जल असतं ते पहाडाच्या विविध ठिकाणी चारही बाजूस वाहून जात असतं. आणि त्याच प्रकारे भिन्न भिन्न स्वभाव धर्म असणारे देव, असुर आणि मनुष्य इत्यादी हे परमात्म्यापासूनच सर्वथा भिन्न आहेत असे पाहून मनुष्य परत धावत जातो आणि त्या मनुष्यास हे शुभ आणि अशुभ लोकात आणि विभिन्न उच्च नीच योनीमध्ये तो भटकत असतो. कारण ह्या भिन्न भिन्न या असलेले जे जीव आहेत, त्या भिन्न भिन्न जीवाचं भिन्नत्वच तो मनुष्य पाहतो, भेदच पाहतो. पण त्यामध्ये असलेलं जे शुद्ध जलरूपी, म्हणजे शिखरावर शुद्ध जल जल हे पर्जन्याचं पडतं आणि ते शुद्ध जल ज्या वेळेस विविध वस्तूच्या माध्यमातून जातं तेव्हा त्या त्या वस्तूची अशुद्धता ही त्या जलामध्ये येते. पण प्रत्यक्ष ते तत्वतः ते जल शुद्ध असतं. तसा तो परब्रह्म परमात्मा हा अनंत प्रकारच्या जीवमात्रामध्ये तो हा तिथे जात असतो आणि त्या जीवमात्राच्या स्वभावाप्रमाणे तो अभिव्यक्त होतो. आविष्कार त्याचा सूर आणि असुरासारखा असतो, परंतु तत्वतः तो शुद्ध बुद्ध परमात्माच आहे असं मात्र हे मनुष्याला समजत नाही. म्हणून तो हा सूर आहे, हा असुर आहे असा भेददृष्टीने तो पाहतो आणि ती भेददृष्टी ज्याला मिळाली त्याला अनंत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये हे अडकावं लागतं. असा याचा हा आशय आहे. तेव्हा याचा पुन्हा एकदा आशय सांगतो की पर्जन्याचं जल खरं म्हणजे तत्वतः एकच आहे, पण जेव्हा हे जल या उंच पर्वताच्या ओबडधोबड शिखरावर बरसत असतं तेव्हा तेथे ते थांबत नाही, तर ते जल त्वरितच खालच्या दिशेने वाहायला लागते आणि विविध वर्ण, आकार आणि गंध असणाऱ्या या विविध वस्तूस त्या पर्वताचं जे जल आहे हे त्याच्या मधून ते व्हायला लागतं आणि चारी दिशेने ते पसरू लागतं. तेव्हा याच प्रकारे तो परमात्मा सुद्धा हे परमात्म्यापासून हे प्रवृत्त होणारे विभिन्न स्वभावाचे देव, असुर, मनुष्य आदी जे काही परमात्म्याच्या पासून सर्वथा भिन्न आहेत असे जो मानतो आणि त्याप्रमाणे तो त्याच्याशी व्यवहार करतो, तसेच त्या जीवाशी पसरलेल्या जलाप्रमाणेच विभिन्न देव, असुर आदी लोकांमध्ये या नाना प्रकारच्या योनीमध्ये त्यालाही त्या भेदयुक्त दृष्टी पाहिल्यामुळे त्याला भटकावं लागतं आणि त्या जीवास ते ब्रह्म कधीही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून इथे उपदेश केलेला आहे की हा उपदेश असा आहे की तुमची दृष्टी ही साम्य दृष्टी असली पाहिजे. कशी असली पाहिजे याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की जर महादेवाचं तुम्ही उदाहरण घ्या की महादेव हिमशिखरावर बसलेला आहे, ध्यानस्थ बसलेला आहे, पण त्याची दृष्टी कशी आहे, तर समदृष्टी आहे. तो समदृष्टीने तो जगाकडे पाहतो आणि तो ध्यानस्थही बसलेला असतो. त्यावेळेस त्याच्या समोर सूर्य येवो, असूर्य येवो, कुणी येवो, ज्यांनी त्याची तपश्चर्या केली, जो त्याची प्रार्थना करतो, त्याला तो प्रसन्न होतो आणि समदृष्टीनेच त्याच्याकडे पाहतो. समदृष्टीनेच त्याला आशीर्वाद देतो, समदृष्टीनेच त्याला वरदान देतो. म्हणून एकमेव हा भगवान शिवशंकर हा असा आहे की ज्याची समदृष्टी ही
अत्यंत वाखाणण्यासारखी आहे आणि आपल्याला बोध घेण्यासारखी आहे. त्या समदृष्टीमुळेच त्यांनी अनेक असुरांना सुद्धा वरदान केलेलं आपण पुराणाच्या कथामध्ये पाहतो आणि अनेक देवदेवतांना सुद्धा त्यांनी वरदान केलेलं आहे. तेव्हा सूर आणि असुर या दोघांमध्ये जी समदृष्टी ठेवणारा जो शिवशंकर महादेव आहे, तशी दृष्टी तुमची ठेवा आणि जे सुर असुर किंवा चांगल्या वाईट स्वभावाचे जरी असले तरी त्याच्यामध्ये तो परब्रह्म परमात्मा आहे ही भूमिका ठेवा आणि त्याच्या अनुसार आपला व्यवहार ठेवा, असं या ठिकाणी सांगितलं आहे. पुढे 15व्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात की यथोदकम शुद्धे शुद्धमा सिक्तम तादृग्येव भवती एवं मुनेर विजानत आत्मा भवती गौतम. अन्वय असं की यथा शुद्धे उदके असिक्तम शुद्धम उदकम तादृक एव भवती एवं गौतम विजानतः मुने हे आत्मा भवती. त्याचं आता त्यांनी आता मी सांगितलं त्याप्रमाणे, परंतु ज्या प्रकारे निर्मल जलामध्ये मेघाद्वारे सर्व दिशेने बरसलेले निर्मल जल असते, त्याच प्रकारे इथे होत असतं की अशा रीतीने गौतम म्हणजे गौतमवंशी हे नचिकेता एकमात्र परब्रह्म पुरुषोत्तम सर्व काही आहे असा जाणणारा जो मुनीच्या म्हणजे संसाराच्या आसक्तीपासून विरक्त झालेल्या हा मुनीचा किंवा महापुरुषांचा आत्मा हा ब्रह्मरूप झालेला आहे. जे आता ज्यांनी समदृष्टी ठेवली तर त्याची काय परिस्थिती होती, तर त्याचा जे आत्मतत्व आहे हा जीवभावाचा अहमभावाचा देहभावाचा संपूर्ण त्याग करून तो शुद्ध बुद्ध आत्मा झाल्यामुळे तो ब्रह्मस्वरूप होतो, असं या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा या श्लोकाचा आशय असा आहे की तेच ते पर्जन्याचे जे निर्मल जल आहे आणि जर हे निर्मल जे जलाशयामध्ये बरसले तर त्या क्षणीच ते जल निर्मलच होऊन जाते आणि त्यामुळे म्हणजे निर्मल जलामध्ये जर निर्मल जल पडलं तर ते जल सुद्धा तो पूर्वीसारखेच ते निर्मल होतं आणि त्याच्यामध्ये कोणताही विकार होत नाही. तेव्हा पर्जन्याचं जल हे निर्मल जलामध्ये जर पडलं तर ते जल हे निर्मलच राहतं. तसंच हे जल पसरून जात नाही. तर ते त्या ठिकाणी एका ठिकाणी राहतं. अशा प्रकारे हे गौतम वंशीय नचिकेता जो या विधानाचे यथायोग्य आकलन करेल की तो कसे की ते सर्व परब्रह्म परमेश्वर पुरुषोत्तमच आहे याची भूमिका जो घेईल की तो कशावरही बरसला जरी असला तरी त्या पुरुषोत्तमामध्ये कुठेही कमी जास्तपणा होत नाही, त्याच्यामध्ये कोणताही दोष येत नाही. तेव्हा त्या विचलित करणाऱ्या त्या संसाराच्या बाह्य भ्रमित करणाऱ्या रूपापासून हा जो महात्मा आहे तो उपरत होतो आणि अशा या महापुरुषाचा आत्मा जो आहे तो परब्रह्म परमेश्वरातच तो अखंडपणे विलीन होऊन जातो आणि त्या परमात्म्याच्या भावामध्ये तो तादात्म्य होऊन त्यास प्राप्त होतो. अशा रीतीने हा द्वितीय अध्यायाचा हा प्रथम वल्ली इथे समाप्त झालेली आहे. आपण इथे थांबूया आणि द्वितीय वल्ली आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.